मला तुमच्या गाडीची किल्ली हवी आहे. आता इतक्या रात्रीची कुठे निघालीस तू? मी ते सगळं आल्यावर सांगते तुम्हाला. प्लीज मला आत्ता गाडीची किल्ली द्या. ड्रॉवर मध्ये जगे आणि जरा सावकाश काळजी घे. हो मी येते तासाभरात. तुम्ही नका काळजी करू माझी. 3 वर्ष संसार केला मी त्याच्याबरोबर. लग्नासारखा महत्वाचा निर्णय चुकतो ना सत्यजित, तेव्हा आयुष्य बर्बाद होतं. पण खूप उशीर झाला होता रे. वेळ निघून गेली होती. माझ्या काळजीनी, स्ट्रेसमुळे पप्पा गेले. मग पुढचं अख्खं वर्ष टॉर्चर सेल मध्ये काढतात ना, तसं काढलं. शरीरावरचा एक अवयव नव्हता सत्यजित ज्याला त्यांनी वेदना दिल्या नव्हत्या. पप्पांकडे ना त्यांचा एक कुत्रा होता, लाडका, जिमी. मला पण खूप आवडायचा तो. एक दिवस अरे हसत हसत थंडपणे या माणसाने गळा चिरला त्याचा. मला म्हणाल तुझंही असंच करीन. तेव्हा मी निर्णय घेतला तिथून पळून जाण्याचा. एकदा तो कुठलीची जागा पाहायला कोकणात गेला होता. ती संधी साधली आणि पळून आले मी तिथून. पप्पांचा पैसा होताच गाठीशी. त्या दिवशी त्या अजयच्या घरात अनुराधा खोपकर मेली. आणि इथे येऊन अनघा राजेचा जन्म झाला. पण मी त्याच्यापासून दूर निघून आली. हा माझा भ्रम होता रे. ह्या माणसाचा छळ सोसत मरणं हेच माझं नशीब बहुतेक. आणि तो परत आला आता. तो मधली सगळी कसर भरून काढणार. मला माहितीये. आणि आता याच्यावर उपाय म्हणून तू इथून पळून जाणार आहेस? हो, कारण दुसरा मार्गच नाहीये ना. तू इथून पळून जाशील, तो तिथेही पोहोचेल. मग काय करू? तुला कुठेही जाण्याची गरज नाही. त्याचा जो काही बंदोबस्त करायचा तो आपण करू. नाही, तू नाही पडायचं असेल. नाही अनघा, मला मित्र म्हटलेस ना तू, म्हणूनच सांगते. तो आला बघ, तो आला पुरा. मी म्हटलो होतो ना तू असं नाही जाणार. ओके ओके, मी आहे ना. सत्यजित, इथे तुम्ही इथेच असाल याची खात्री होतीच मला. एनिवे, मी फक्त एवढंच सांगायला आले, काल जे काही घडलं, तुम्ही जसे वागलात तसे पुन्हा वागू नका. माझ्या शुभ्राचा वापर करून जर कुठलाही डाव टाकायचा प्रयत्न केलात ना, तर त्याचे परिणाम वाईट होतील, एवढं लक्षात ठेवा. डाव कसला मंजिरी? मला
तुम्ही दोघी हव्यात बस. कशाला? कशाला? हा काय प्रश्न झाला? तू माझी बायको आहेस, शुभ्रा माझी मुलगी आहे. तुम्हाला गरज काय बायको आणि मुलीची? सगळ्या गरजांसाठी पर्याय आहेत तुमच्याकडे. मग हवी कशाला मुलगी आणि बायको? मंजिरी प्लीज, तू समजतेस तसं काही नाहीये. शट अप. तुझ्याशी तर मी बोलतच नाहीये. मला खरंच कळत नाही, हा सगळा फार कशासाठी करताय तुम्ही? जगा ना सुखाने आणि मलाही जगू द्या माझ्या दुःखांसोबत. मंजिरी प्लीज प्लीज विश्वास ठेव. विश्वास विश्वास खरंच हा शब्द केवढा निरर्थक आहे हे यांनी ऑलरेडी सिद्ध करून दाखवलंच आहे. आणि असंही मी इथे वाद घालायला किंवा तमाशा करायला आलेले नाहीये. त्यामुळे तू तरी मला समजावण्याच्या फंदात पडू नकोस. आणि कसं आहे ना, एखादा माणूस जेलमधून सुटून आल्यानंतर आपल्या घरी जाण्याऐवजी परक्या बाईबरोबर तासन तास काढतो, त्याचा अर्थ काय होतो हे एखादं शेंबडं पोरही सांगेल. एनिवे, तुम्हाला जे सांगायचंय ते तुम्ही सांगितलं. इथून पुढे ही नाटकं बंद करा, कारण ही अशीच सुरू राहिलीत ना तर तुम्हाला तुमच्या मुलीचं तोंडही बघायला मिळणार नाही. आणि हे मी नुसतं बोलत नाहीये, तर हे मी करून दाखवीन. सॉरी, हे सगळं माझं. तुझ्यामुळे काहीही झालेलं नाही अनघा. माझे ग्रह फिरलेत सध्या. आलो. मंजिरी, मंजिरी माझं बोलणं ऐकून घे प्लीज. मंजिरी, मंजिरी एकदा माझं बोलणं ऐकून घे. मंजिरी, अगं थांब ना मंजिरी. गरम जेवायला. गौरांग, तू दारू प्यायलास का? अरे पण तू पीत नाहीस ना दारू? हो हो प्यालो. तुझ्यामुळे मला प्यावी लागली. काय
प्रॉब्लेम आहे का तुला? हे बघ गौरंग, तू खाली बस. तुला तुला तोल नाही सांभाळता येते. तुला नाही झेपत तर कशाला दारू? तू बस ना. ऐक ऐक. मला शिकवू नको. मला प्रश्न विचारायचा हक्क नाहीये तुला. कमावलायस तू. मावलाय. माझ्या आयुष्याचं माथेर करून टाकलं तू. वाट लावलीस वाट. नीज बाई नायक घेतली तू माझ्या घरच्यांना. हे बघ ऐक. चल दूर हो, दूर हो. मला तुझी जाऊही पण नकोय घरात. तुझी कडून दुर्बुद्धी सुचली तुझ्याची लक्ष. माझ्या घराची वाट लावली. नीच बाई आहेस तू. बेशरम. माझ्या घराची वाट लागली रे देवा. हे सगळं सहन करणं पलीकडे गेलंय गजरे. हे आता कुठल्याही बाबतीमध्ये त्या माणसाला टॉलरेट करूच शकत नाही. तुम्ही समजू शकत असाल मला काय म्हणायचं ते. येस, आय कॅन अंडरस्टँड सर. म्हणून म्हणतो की याचा निकाल सुद्धा लवकरात लवकर कसा लागेल ना तेवढं बघा प्लीज. अरे मंजिरी ये बाळा ये. तुझी ओळख करून देतो मी. हे मिस्टर गजरे. नमस्कार. आपले ऍडव्होकेट महाबळे आहेत ना, त्यांचे असोसिएट. आणि ही माझी मुलगी मंजिरी. याच का मंजिरी मुदोळकर? तुम्ही चुकता मिस्टर गजरे. मंजिरी पृथ्वीराज सरनाईक. बाबा बाबा शुभ्रा. आणि शुभ्राची काही काळजी करू नकोस. मी आत्ताच बघून आलं, झोपली ती. पण तू इथेच आमच्या बरोबर बस ना. म्हणजे ही केस डिस्कस होताना तू सुद्धा इथे असणं आवश्यक आहे. केस असं काय करतेस? कुठली केस म्हणजे आपली केस. तेच तर एक्सप्लेन करण्यासाठी यांना बोलवलं ना मी इथे. अगं ऍडव्होकेट महाबळे आपली केस चालवणार आहेत ना कोर्टामध्ये. त्यांनीच ना ब्रीफ घ्यायला पाठवले. केस अगं तुझी केस, तुझ्या डिवोर्सची केस. लवकरात लवकर त्या माणसापासून तुला कायदेशीर सुटका मिळवून देणार आहे मी. तुला काही काळजी करू नकोस. काय ग आजी, झोपली नाहीस? कशी झोपणार? अरे वर्दीतले लोक आले आणि तुला घेऊन गेले. रात झाली तरी पत्त्या नाही तुझा. या म्हातारीला सुखाची झोप तरी कशी लागल? पण काय रे, ह्यो नसता शानपणा तुला कसा सुचला? राशानं मंजिरी परत येणार आहे वय? हा, अशाने प्रश्न सुटत नसत्यात, उलट वाढत्यात. आजी तुला पोलीस घेऊन गेले, पण इथं अख्ख्या घराच्या जीवात जीव नव्हता. शाली तर अर्धमेली झाली तुझ्या काळजीनं.
उद्या बोलतो मी आईशी. ते जाऊ दे. आता हातपाय धुवून घे आणि 4 घास खाऊन घे. दिसभर काही खाल्लं नसतील ना व. चल. भूक लागते का नाही माहित नाही, लागत असेल पण जाणवत नाही. कसं आहे जे हितल्या दुखण्यापुढं दुसरं कुठलंच दुखणं जाणवत नाही हल्ली मला. पुरे शानपणा लय करू नगस. चल 2 घास खाऊन घे. वाटते मी तुला. लेकरा ह्यो मूर्खपणा कशा पाय केलास तू? हा? काय करू आजी? समज करून पाहिजे. मंजिरी घरात नाही, माझी लेक घरात नाही. अजून काय करायला हवं होतं? आणि हे बघ तू आता नको बोलूस मला काय. कारण काय सकाळपासून लोकांची बोलणी खाऊन खाऊन आता माझं डोकं पिकलंय. मी तुला उपदेश करणार नाही, पण मी आजी आहे तुझी. लेकरासाठी जीव तुटतो र माझा. आज शाली तुझ्या बाजूने लई भांडली, लई बोलली त्या सरनाईक साहेबांनी. म्हणजे ते काही बोलले का आईला? माझा मुलगा तुमच्या मुलीचा नवरा आहे सरनाईक साहेब. विसरताय तुम्ही. रक्ताचं पाणी करून वाढवलंय मी त्याला. विश्वास आहे माझा माझ्या मातृत्वावर. तुम्हाला काय करायचं ते करा सरनाईक साहेब, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची. माझा मुलगा माझ्या सुनेला, या घरच्या लक्ष्मीला याच घरात त्याच्या मुली सकट घेऊन येतो की नाही बघा. म्हणून सांगते, तुझी आई जे बोलली ते खरं करून दाखवण्यासाठी तरी डोसकं ताळ्यावर ठेव. जरा धीरानं घे. कळतंय नव मी काय म्हणते ते. आता जेवून घे. 4 घास खा. आता तर त्याची मजल घरातनं मुलं पळवण्यापर्यंत गेलेली आहे. मंजिरीच्या बाबतीत मी गाफील राहिलो, पण शुभ्राच्या बाबतीत मला कुठली रिस्क घ्यायची नाही. तू म्हणतोस ते बरोबर आहे दादा. पण दादा, सत्यजितरावांनी हे पाऊल स्वतःच्या मुलीसाठी उचललं असेल तर? आता दूर गेल्यानंतर त्याला मुलीची आणि बायकोची किंमत कळली होय. ती जोपर्यंत त्याच्या घरात होती, त्याच्या जवळ होती, तेव्हा तिला पायपुसण्याची किंमत देत होता तो. अरे मी माझ्या डोळ्याने पाहिलं ना. आपली मनू एक अवाक्षर सुद्धा काढू शकत नव्हती तिकडे. तिचं प्रेम होतं ना त्याच्यावर, श्रद्धा होती त्या हलकट माणसावरती. आणि त्यांच्या घरातले आता मंजिरी मंजिरी म्हणून ऊर काढतायत, बडवतायत. अरे पण आता का त्यांना पुळकाला तिचा एवढा? जेव्हा त्यांचा कार्टा माझ्या मुलीला फसवत होता तेव्हा तेव्हा कुठे गेलो होतं रे त्यांचं प्रेम, त्यांची माया? काय नाही, सगळी नाटकं आहेत नुसती या लोकांची. मला या लोकांची संबंध पण नकोय, यांचा त्रासच नकोय. म्हणून मी आता घरातली सिक्युरिटी सुद्धा वाढवलेली आहे. तू म्हणशील तसं दादा, पण दादा तू सुद्धा या सगळ्याचा थंड डोक्याने विचार कर. अरे म्हणजे कुठलाही निर्णय घेताना घाईगडबडीत आपल्याकडनं चूक व्हायला नको ना. मी जेव्हा कुठलाही निर्णय घेतो ना तेव्हा नीट विचार करूनच घेत असतो शिवराज. आणि हो, हे बघ, हे सगळं मार्गी लागेपर्यंत मला असं वाटतं की तू सुद्धा इथे थांबावंस. म्हणजे आपलं
इंदूर पुण्याचा बिझनेस आहे तो इथेच बसून जर तुला मॅनेज करता आला तर बघ. आणि आपले हे मेहता आणि गोडसे आहेत ना ते सुद्धा मॅनेज करू शकतील ना. पण तू इथे जर थांबलास तर मग मला सुद्धा थोडा आधार होईल. अरे काहीच हरकत नाही दादा. शिवाय मंजिरीला सुद्धा आधाराची गरज आहे ना. म्हणजे कसं आहे, तू तिचा बाबा आहेस पण मी तिचा काका आहे आणि आमचं मैत्रीचं नातं आहे. तुझ्यासाठी, मंजिरीसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाऊलीसाठी तर मी इथे थांबणारच आहे. काय गुड गुड गुड. काय झालं हसताय एवढं म्हणून विचारते. अगं स्वयंपाक उत्तम झालाय. मी याला सांगत होतो की मंजिरी सगळे किशोरीकडे शिकलेली आहे, तिने तरी शिकवलेलं आहे. तर हा मला सांगतो की अंकिताचा सुद्धा त्याच्यामध्ये हातभार आहे, तिने सुद्धा शिकवलेला आहे तिला. मला तू सांग, तुला कोणी शिकवलंय, किशोरी की अंकित? तूच सांग, कोणाकडून शिकली तू? सांग. दोघींकडून. बघितलंस, अंकिताचा सुद्धा हातभार आहे. पाहिलंच ना, मंजिरी कधीच कोणाला दुखावत नाही. त्याचीच तर शिक्षा भोगते मी.